मातंग समाजाच्या बॅनर खाली जो उद्या 20 मेला मोर्चा होतोय, तर या मोर्चामध्ये सहभागी व्हा असं मी आवाहन करतोय। 20 मेच्या मोर्चाच्या अनुषंगानं आजपर्यंत मी कुठेही कधीही निगेटिव्ह लिहिलेलं नाही, निगेटिव्ह बोललेलो नाही। त्यामुळे सकलचा 20 तारखेचा मोर्चा आपल्याला यशस्वी करायचा आहे, आपल्या सगळ्यांना यशस्वी करायचं आहे। गर्दी दाखवायची आहे, काही लोकांचा तो उद्देश आहे म्हणून मी म्हणालो हे, पण होऊन जाऊ द्या। आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या अनुषंगानं जो लढेल त्याला आमचं अनुमोदन असेल, निदान विरोध तर नक्कीच नसेल, काही कारणच नाही ना। अगदी तो रामचंद्र भरांडे एकला चलो रे, त्याची चळवळ त्याच्या पद्धतीने चालू आहे, माझा सपोर्ट आहे रामचंद्र भरांडेला। संजय इंचे लढतोय, माझा सपोर्ट आहे। नागपुरातले आमचे बांधव काही लढतायत आरक्षणाच्या मुद्द्यावर, माझा सपोर्ट आहे। जे म्हणून लढतील त्या सर्वांना माझं अनुमोदन आहे, त्यांनी लढलं पाहिजे हे माझं मत आहे। त्यामुळे सकलच्या लढाईमध्ये पण मी आहे, माझा सपोर्ट आहे। गणपत भिसे हे तर सकलच्या फाउंडर मेंबरमध्ये एक आहेत। शंकरभाऊ साठे असतील, अण्णासाहेब धगाटे असतील, विश्वनाथजी शिरसाट असतील, हे तर फाउंडर मेंबर आहेतच। पण सकलला प्रतिष्ठा मिळवून देण्यामध्ये, सकलचं बॅनर आणखी समाजामध्ये पोहोचवण्यामध्ये जी काही मंडळी आहेत त्यामध्ये गणपतला विसरता येत नाही। गणपतच्या भूमिकेबद्दल मतभेद असू शकतात, पण गणपत अविचारी आहे असं कुणीही म्हणू शकणार नाही। एखादा अविचारीच म्हणू शकेल, बालबुद्धीचा म्हणू शकेल, वेडपट म्हणू शकेल, किंवा मूर्ख म्हणेल काहीतरी। सकल मातंग समाज या बॅनरची ओळख जी झाली महाराष्ट्राला, ती जवाब दो आंदोलनापासून झालेली आहे। आणि जवाब दो आंदोलन हेच मुळी गणपतनं डिक्लेअर केलेलं आहे, गणपत भिसेनं डिक्लेअर केलेलं आहे। लाल सेना हे त्यांचं बॅनर असून सुद्धा ते काही काळ मागं ठेवून सकलचं बॅनर पुढे नेणारी ही मंडळी आहेत। त्यामुळं गणपत भिसेबद्दल जेव्हा कुणी बोलेल त्यावेळेला असं काहीही बोलला तर जो असं काहीही बोलेल त्याचा फलतूपणा समोर येईल, बाकी काय होणार नाहीये। आणि अशी कितीतरी माणसं आहेत। दवंडी मोर्चाचं आंदोलन गणपतमुळे पुढे आलेलं आहे। काही मतभेदातून गणपत बाजूला झाला, त्यांच्याबरोबरचे काही शेकापूरकर बाजूला झाले, एवढा मोठा विचारवंत माणूस काय मुद्द्यावर बाजूला झाले म्हणून ते काय आपले शत्रू आहेत? मला वाटत नाही तसं। जे म्हणून लढतायत त्यांनी एक स्वतंत्र नंतर आयोग दो आंदोलन केलं, गाजर आंदोलन केलं, करू द्या ना। ज्यांना वाटतंय ते घेऊ द्या। कुणाला गाजर हातात घ्यावं वाटलं गाजर घ्या, कुणाला माईक हातात घ्यावं वाटतोय माईक घ्या, कुणाला जर भविष्यात तलवार घ्यावी लागली किंवा आणखी काय करावं लागलं तरी घ्या, कुऱ्हाड घ्या, लेखणी घ्या। सर्व पातळीवरती ही लढाई पुढे गेली पाहिजे। आणि जो म्हणून ही लढाई पुढे घेऊन जाईल त्याच्यासोबत मी असेल, मच्छिंद्र सकटे असेल। त्यामुळं 20 मे रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी व्हा। जनाक्रोश होऊ द्या, जेवढा मोठा होईल तेवढा होऊ द्या, केवढा पण होऊ द्या, पण आंदोलन होतंय ना, सहभागी होऊया। सकल बॅनर कसं अस्तित्वात आलं या इतिहासात मी जाणार नाहीये, पण एक गोष्ट मात्र खरी आहे की ज्यांनी सकल बॅनर निर्माण केलं ती मात्र सकलच्या बॅनरच्या आसपास दिसत नाहीयेत। अण्णा धगाटे ज्यांना चमकोगिरी म्हणतात ती लोक त्या बॅनरच्या भोवतीनं दिसत आहेत, परंतु दिसली पाहिजे, त्याशिवाय बॅनर ही टिकणार कसं? ज्यांना वाटतंय ना सकल माझा आहे, आनंदाची गोष्ट आहे, घेऊ दे त्यांना, जाऊ द्या पुढं। कुणी 2 पावलं चालेल, कुणी 4 पावलं चालेल, कुणी अर्धा मैल चालेल, कुणी 5 मैल, 10 मैल, 100 मैल, ज्याची कुवत आहे तेवढा वेळ या चळवळीत तो चालेल। चालतोय ना, त्याच्याबद्दल वाईट बोलायला नको आहे।
सकल काय आहे याच्याबद्दल एक मोठी गमतीशीर बोलता येईल, याच्यावर वाद सुद्धा होईल. परंतु तरी मी सांगेन, सकल मातंग समाज हे एक अतिशय भोंगळ नाव आहे किंवा हे एक सर्वसमावेशक नाव आहे. याच्यामध्ये कुणालाही सहभागी होता येईल, कुणीही. सकल मातंग समाजाच्या संदर्भात काही लोक टाहो फोडून सांगतात सकलला कुणी नेता नाहीये, सकलला कुणी नेता नाही. याचा किती आनंद होतो आपल्या समाजामध्ये लोकांना. कारण नेता असतो, नेता असावा ही मानसिकताच नाही ना आपल्या समाजामध्ये. कुठल्याही समाजामध्ये, कुठल्याही चळवळीमध्ये नेता असतो, पण मातंग समाजामध्ये नेता, नेतृत्व ही गोष्ट मान्यच होत नाहीये. महार समाजाचं मी कौतुक करतो परत एकदा. महार समाज 1920 ची 28 ची गोष्ट आहे. महार समाज अडाणी होता, निरक्षर होता, अस्पृश्यतेचं जीवन जगत होता, दारिद्र्यामध्ये खितपत पडलेला हा समाज होता महार समाज. समाज अडाणी होता, पण त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्वान नेता निवडला. बाबासाहेब आंबेडकरांसारखं विद्वान नेतृत्व स्वीकारलं अडाणी समाजानं. आज परिस्थिती बदललेली आहे. आज लोक शहाणे झालेले आहेत, पण नेते अडाणी आहेत. बरेचसे क्वालिफाईड लोक अडाणी नेतृत्वाच्या मागे फिरताना दिसतात. तुम्ही नजर टाका सगळ्या नेत्यांच्याकडे. आपण का फिरतो यांच्या मागे कळत नाहीये. आपण ज्यांच्या बरोबर चाललोय तो कुठपर्यंत चालणार आहे, त्याला किती दिसतंय पुढचं भविष्यातलं, याचं कोण बघत नाहीये. त्याच्या मागे फिरतात 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 आणि 10-15 वर्षानंतर लक्षात येतं की अरे हम जिस जानवर पे बैठे तो घोडा नाही था, वो तो गधा निकला है. घोडा म्हणून आपण गाढवांच्या सोबत निघतो आणि मग आपली फसगत होते. आणि कुणी सांगितलं तरी कुणी ऐकायला मनस्थितीत नसतं ऐकायच्या. मला अतिशय अभिमान आहे की मी खूप लोक पाहिलेली आहेत मातंग समाजाच्या चळवळीमध्ये, ज्यांनी टर्निंग पॉइंट दिलेले आहेत चळवळीला. त्यांना त्यातल्या बऱ्याच जणांना मी पाहिलं आहे. तात्यासाहेब भिंगारदेवे मातंग समाजातले पहिले आमदार, मी त्यांना पाहिलं आहे. महात्मा गांधीजींच्या हस्ते ज्यांचा सत्कार झाला आहे त्या तात्यासाहेब भिंगारदेवेंना मी पाहिलेलं आहे. देवराव कांबळेंना मी पाहिलंय, मातंग समाजातले पहिले खासदार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर वैचारिक संघर्ष करणारा, विचारावर प्रेम करणारा आणि बाबासाहेबांच्यावर सुद्धा प्रेम करणारा असा हा नेता देवराव कांबळेच्या रूपाने मी पाहिलेला आहे. खादीवाले उदगीरचे मी पाहिलेले आहेत. अविनाश घाटेंचे वडील मी पाहिलेलं आहे, त्यांच्यासोबत माझे कार्यक्रम झालेले आहेत. जळेन तरी उरेन ही भावना आणि ही घोषणा घेऊन लोक काम केलेले आहेत. आता तरी भावना राहिलेली नाही. आता म्हणतायत जाळीन पण मीच उरेन. हा फरक आहे त्या पिढीमध्ये आणि आताच्या पिढीमध्ये. म्हणजे अविनाश घाटेंचे वडील म्हणत होते जळेन म्हणजे स्वतः जळेन तरी पण उरेन. आताचे लोक जाळेन आणि मी एकटाच उरेन. मी हे दोन्ही पाहिलेले आहेत. मी मनोहर गोखले तथा बाबासाहेब गोखले यांना पाहिलेलं आहे. त्यांच्यासोबत कार्यक्रम झालेले आहेत. गोखले साहेब आणि कुसुम वहिनी माझ्या घरी आलेले आहेत. मी शंकर भाऊंना पाहिलेलं आहे, ते माझ्या घरी आलेले आहेत. शंकर भाऊंनी ज्यांच्यावरती कादंबरी लिहिली आहे त्यातले लखू, त्यांना मी पाहिलेलं आहे, ते माझ्या घरी आलेले आहेत. मी महामंडळाचा अध्यक्ष होतो त्यावेळेला माझ्या गाडीतून ते फिरलेले आहेत. मी एकनाथ आवाडांना पाहिलेलं आहे. लोक एकनाथ आवाडांना कर्मवीर समजतात आणि आपल्या मातंग समाजातले लोक काय समजतात? मधुकर कांबळे पाहिलेले आहेत, त्यांच्यासोबत आम्ही कार्यक्रम केलेले आहेत. अनेक चळवळी चर्चा केलेली आहे. एकनाथ आवाड आमच्या घरी माझ्या घरी येऊन गेले, मधुकर कांबळे माझ्या घरी येऊन गेलेले आहेत. अशी दिग्गज माणसं पाहिलेली आहेत.
जयवंतराव बघितलेलं आहे. ही मातंग समाजातली नावं घेतोय मी बाबासाहेब आरसकरांच्या सोबत राहिलेलो आहे, पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. मी एवढ्यासाठी सांगतो की अशी माणसं मी पाहिलेली आहेत. आणि जेव्हा एवढ्या उंचीची माणसं पाहतो त्यावेळेला मग ही खुजी माणसं जेव्हा समोर येतात त्यावेळेला मला समजत नाही की काय करायचं आणि काय बोलायचं. ज्यांनी हिमालय पाहिला आहे, ज्यांनी सह्याद्रीचं शिखरं पाहिली आहेत, या अशा टेकड्यांना बघून मग काय बोलायचं त्यांना, म्हणून आम्ही मग विषय सोडून देतो त्याचा. तर सकल बॅनर हे काय आहे? त्यात हे सोयीचं बॅनर आहे, सोयीचं बॅनर आहे. सकलमध्ये नेता नाही हे अर्धवाक्य आहे. सकलला नेता नाही याचा अर्थ दुसरं न उच्चारलेलं वाक्य असं आहे की आम्ही पण नेता. सकलमध्ये कुणी बी नेता हे त्याचा खरा मतीत अर्थ आहे, कुणीही नेता. म्हणून अण्णा धगाडेंचा जो शब्द आहे तो शब्द फार मजेशीर आणि तो काही चुकीचा नाहीये. असो, तर सकल हे एक सोयीचं बॅनर आहे. सगळ्यांना, कोणालाही, सर्व पक्षाचे लोक आहेत, सगळ्या विचाराचे लोक आहेत, हौसे गौसे नवसे सगळे याच्यामध्ये आहेत. आणि आपल्याला असेच पाहिजेत ना चळवळीमध्ये. विचाराचा प्रश्नच नाही आहे सकल मातंग समाजामध्ये. विचाराचा का प्रश्न नाही? आपला उद्दिष्ट आहे. 2 उद्दिष्टावरती सकलची चळवळ चालू झालेली आहे ना. एक आरटी आणि दुसरं आरक्षण. आरटी मिळालेली आहे, आता आरक्षणाचं राहिलेलं आहे, त्याच्याबद्दल हे सगळे काम करतात. माझा आणि सकलचा संबंध आला जवाब दो आंदोलनाच्या निमित्तानं. जवाब दो आंदोलनामध्ये मी सहभागी झालो. मी आणि मंदाकृष्णा मादिगा, आमच्या दोघांची शेवटची 2 भाषणं झाली. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्याकडे जी चर्चा झाली त्या चर्चेत मला बोलवलं नाही, निमंत्रण नाही, काय नाही. पण माझा काय रागलोप पण नाहीये कोणाबद्दल, आणि मी द्वेष पण करत नाही. मीच पाहिजे, माझ्याकडूनच सगळं झालं पाहिजे ही भावना कधीही नव्हती. काल नाही, आज नाही, उद्या असणार नाही. जे करतायत ना, गो अहेड. त्याच्यानंतर दौंडी मोर्चा झाला, त्यामध्ये माझा सहभाग होता. पण त्या दौंडी मोर्चा आंदोलनात मी भाषण केलं नाही, मी स्टेजवर सुद्धा गेलो नाही. सामान्य कार्यकर्त्यासारखा मी स्टेजच्या खाली बसलेलो होतो. मला त्याच्याबद्दल ना खेद ना खंत, माझी त्याबद्दल तक्रारही नाहीये. आम्ही पुढं पुढं करणारे लोक नाहीत, हे मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे. आम्ही स्टेज निर्माण करतो आणि आमची लढाई आम्ही लढतो आणि जिंकतो सुद्धा. हा आमचा इतिहास आहे आणि भविष्यातही असाच इतिहास असेल, असाच इतिहास रचू आम्ही. तर सकल आमचं का सकल ह्यांचं का सकलचे विरुद्ध का सकलचे समर्थक, काय चाललंय? मुळात सकल हा शब्द तुकाराम महाराजांनी पहिल्यांदा वापरलेला आहे. उठा उठा सकळ जन उठिले नारायण, आनंदले मुनिजन तिन्ही लोक. सकल हा शब्द तुकाराम महाराजांनी वापरला. आपण कोण सकल सकल करतोय आणि काय सकलचं घेऊन बसलाय? सकलची मी खूप आंदोलनं पाहिलेली आहेत, तुम्ही सगळ्यांनीच बघितले असते. कुठं आहेत आंदोलन आता सकलची? जे लोक सकल सकल म्हणत होते आणि लाखाचे मोर्चे काढत होते, कुठं आहेत ते? सकल मराठा समाज कुठं आहे? सकल ओबीसी समाज कुठं आहे? सकल धनगर समाज आज कुठं आहे? ती लाट आली की तेवढं सकल होतंय आणि पुन्हा मी नाही बोलत काय. तर हे सगळं असं चाललेलं आहे. त्याच्यामुळं कुणाबद्दल काही चर्चा वगैरे करण्याची गरज नाहीये. पण तरी सुद्धा सांगतोय, आरक्षण उपवर्गीकरणाची लढाई ही आपल्या भावी पिढीसाठी अतिशय महत्वाची आहे. त्याच्याबद्दलची टेक्निकल चर्चा आता करण्याची गरज नाही आहे. पण 20 मेच्या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. मी तर छातीला हात लावून सांगेन, आमदार सुनील भाऊ कांबळे यांनी अत्यंत मनापासून या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. सुनील भाऊंचा सहभाग माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा वाटतो. त्यांनी मातंग समाजाच्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे. विधानसभेत त्यांनी अनेक वेळेला या प्रश्नावर आवाज उठवलेला आहे, पण आता जनतेतूनही त्यांचा आवाज उठला पाहिजे. त्यामुळं आमदार सुनील भाऊ कांबळे, माजी आमदार, माजी मंत्री रमेशदादा बागवे असतील, या सगळ्यांनी, अमित गोरखे, आपले ससाणे,
अविनाश घाटे, हे सगळी मंडळी जी आहे, उत्तम प्रकाश खंदारे, या सगळ्यांनी ठरवलंय की मोर्चा आपल्याला काढायचा आहे, यशस्वी करायचा आहे. तर माझं या सगळ्यांना अनुमोदन आहे. माझा यांच्याशी कुणाशी वाद नाही, विवाद नाही, चर्चा नाही. एक दोघांच्या बरोबर वाद आहेत, ते मी व्यक्तही केलेले आहेत आणि त्या वादाच्या संदर्भात चर्चा, त्यांचे वाद आहेत, सकल बरोबर वाद असण्याचं काहीही कारण नाही. आणि सकलच्या मोर्चाला माझं कालही समर्थन होतं. कोणीतरी काल सकलची मिटिंग झाली, माझ्या काही कौटुंबिक अडचणीमुळे मला येता आलं नाही त्या मिटिंगला. मला सुनील भाऊनी सांगितलं होतं या आदल्या दिवशी मी मुंबईत असून सुद्धा मला तातडीनं परत यावं लागलं आणि इथून मी फोनवरून हा सगळा प्रश्न जो होता तो सोडवला. तर सुनील भाऊने मला निमंत्रण दिलं होतं, पण मी नाही गेलो, म्हणजे मला थांबता आलं नाही. तर त्या सगळ्यांनी ठरवलंय उद्याचा मोर्चा झाला पाहिजे. युद्धजन्य परिस्थितीमध्ये मोर्चा होऊ नये आणि मोर्चा रद्द करावा 20 मेचा, असं विधान मी कुठंही केलेलं नाही, कुठंही बोललेलो नाही, कुठंही लिहिलेलं नाही. असलं तर दाखवा. 20 मेचा मोर्चा झालाच पाहिजे हे माझं मत आहे. कारण संघर्षावर माझा विश्वास आहे, अण्णाभाऊ साठेंसारखाच. आम्ही लढणारी माणसं, लढलं पाहिजे. मग ते लढणं कसं आहे, कुठून आहे, कुठपर्यंत आहे, तो भाग सोडून द्या. त्यामुळे सकलच्या 20 मोर्चाच्या आंदोलनाचं मी समर्थन केलेलं आहे. माझ्या गावात मी बैठक घेऊन समर्थन केलेलं आहे. मी दुसऱ्याच्या गावात कमी गेलो, माझ्या गावापासून मी सुरुवात केलेली आहे. तर हे सगळं सांगण्याचं कारण असं की आपल्याला या सगळ्या आंदोलनामध्ये अतिशय प्रामाणिकपणे सहभाग घ्यायचा आहे आणि आंदोलन कुणीही करेल, ते जे जे करतील त्याला माझं सहकार्य असणार आहे. मांगवीर महामोर्चा जो झाला, त्या मोर्चाच्या संदर्भात थोडंसं बोलतो. मी ह्या बोललो असेल यापूर्वी लिहिले तरी सुद्धा सांगतो की सकल मातंग समाजाच्या ग्रुपवरती मी एक पोस्ट टाकली होती की अधिवेशनावर मोर्चा झाला पाहिजे. कारण मोर्चा काढायचं एक निमित्त असतं ना, काहीतरी कारण असावं लागतं ना. कधी बी उठलं न बोंबलत सुटलं असं नाही करून चालत आंदोलनामध्ये, चळवळीमध्ये, विचारांच्या चळवळीमध्ये. अधिवेशनावरती मोर्चा झाला पाहिजे. कारण सकलच्या वतीनं बरीच वर्ष मोर्चा, दौंडी मोर्चानंतर मोर्चाच झालेला नव्हता आणि आपल्या ह्या चळवळीतनं आरटी आली, आपल्या चळवळीतूनच बदर समिती आली, पण त्याचं कामकाज बंद आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती विधान भवनावरती अधिवेशनावर मोर्चा निघला पाहिजे असं मला वाटत होतं. म्हणून मी पोस्ट टाकत होतो. 15-3 आठवडे सातत्यानं पोस्ट करत होतो, पण सकलमधून प्रतिसाद मिळाला नाही. आणि अशा अवस्थेमध्ये गणपत भिसे यांनी मला प्रतिसाद दिला. आंदोलनाचं महत्व गणपत भिसेंनी ओळखलं. अधिवेशनावरचं आंदोलन किती महत्वाचं आहे हे गणपत भिसेंना समजलं आणि त्यांनी सांगितलं की सर आपण मिळून मोर्चा काढूया. आणि त्या मोर्चाला मी मांगवीर महामोर्चा असं नाव दिलं आणि मोर्चा चांगला झालाय. आमदार सुनील भाऊ, आमदार अमित गोरखे, आमदार सतीश सत्यजित देशमुख हे गिरीश महाजन यांना घेऊन आले. त्यांनी काही सरकारच्या वतीनं भूमिका जाहीर केली. संकटमोचक गिरीश महाजन ही त्यांची ओळख आहे आणि आम्ही सांगितलं बाबा आमच्या समाजासाठी संकटमोचक व्हा. आम्ही विनंती केली. त्यांनी सांगितलं की 26 जानेवारीला अधिवेशन संपल्यानंतर आपण बैठक घेऊ. पण 26 जानेवारीला अधिवेशन संपलं. 30 तारखेला पाडवा होता, 31ला का 1 तारखेला काहीतरी ईद होतं आणि नंतर ते आपले आमदार अमित गोरखेंचे पीए जे आहेत भिसे, त्यांच्या पत्नीचं निधन झालं आणि त्या निधनामध्ये 10-15 दिवस आपल्या समाजातले बांधव त्या मुलीला न्याय देण्यासाठी, त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर होते. त्यामुळे थोडंसं आम्ही शांततेत राहिलो. परंतु आम्ही पाठपुरावा करत होतो गिरीश महाजन साहेबांच्याकडे की सर आम्हाला वेळ द्या. शेवटी त्यांनी मे महिन्यातली 6 तारीख आम्हाला दिली. परंतु 6 तारखेचं अधिवेशन नगर जिल्ह्यातल्या चौंडी या ठिकाणी झाल्यामुळं तिथं आम्हाला जाता आलं नाही. मग त्यांनी 6 तारखेच्या ऐवजी 13 तारीख दिली. जर ही 13 तारीख कालची आम्ही जर घेतली नसती, मागच्याच आठवड्यात झाली तर विषय येत नव्हता.
13 तारीख दिली. 13 तारखेला आमची भेट झाली आणि गिरीश महाजन यांनी नोडल ऑफिसरची घोषणा केली किंवा ओएसडीची घोषणा केली. आता ओएसडीच्या घोषणेच्या संदर्भात सुद्धा काही जणांनी हे काय केलंय, काय चाललंय हे म्हणून असं वेडापणा, मूर्खपणा. ओएसडी म्हणजे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी, विशेष कर्तव्य अधिकारी असं त्या ओएसडीचा अर्थ आहे. मातंग समाजाच्या आरक्षणाबरोबरच वेगवेगळे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचं काम सरकारच्या वतीनं, बीजेपीच्या वतीनं किंवा गिरीश महाजन साहेबांच्या वतीनं हा ओएसडी काम करणार आहे. अहो, आपल्याला मंत्रालयात वेळेवर पोहोचता येत नाही, आपली कागद कोणी वेळेत स्वीकारत नाही, त्याला कोणी दाद देत नाही. अशा अवस्थेमध्ये गिरीश महाजन साहेबांनी नेमलेला ओएसडी किंवा नोडल ऑफिसर जर आपल्या प्रश्नावरती, भले मी म्हणतो एखादा कागद जरी त्यांनी पुढे सरकवला, काय नुकसान होणार आहे मातंग समाजाचं? एक चांगलं पाऊल पडलेलं आहे. मांगवीर महामोर्चाला यश आलेलं आहे आणि यांनी त्यांनी काल केलेलं नाही. 5 मार्चला जे मोर्चा झाला होता, 5 मार्चला आझाद मैदानावर मांगवीर महामोर्चा, त्या ठिकाणीच त्यांनी जाहीर केलं होतं की मी नोडल ऑफिसरची घोषणा करतो, मी ओएसडीची स्थापना करतो. हे त्यांनी मोर्चात सांगितलं होतं. हे नवीन नाहीये. त्याची अंमलबजावणी 13 तारखेला त्यांनी केली. जयराज कारभारी यांची निवड सुद्धा त्यांनी जाहीर करून टाकली. आणि चळवळीमधलं हे पाऊल पुढे पडणारं पाऊल आहे, याचं स्वागत करायला पाहिजे. परंतु मच्छिंद्र सेट्टे आणि गणपत भिसे यांनी काहीतरी केलं आणि यांच्यामुळे जर होत असेल तर विरोध, ही कुठली प्रवृत्ती आहे? आमचं ते नाही म्हणणं. कोंबडा ओरडू दे, उजडू दे, तो कोंबडा कुणाचा आहे याच्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही. पण काही लोकांना कोंबडा दिसला की कापता कसा येईल आणि एका बाजूला आपल्यालाच कसं खायला मिळेल हा विचार ज्यांचा असतो ते लोक अशी टीका करत बसतात. ओएसडीच्या संदर्भात कोणीतरी एका काँग्रेसच्या कार्यकर्त्यानं नापसंती व्यक्त केली, आदळापट केल्याचं माझ्या वाचनात आलं, मला सांगितलं सुद्धा. त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मी फक्त एवढंच सांगतो, अरे ते वडेट्टीवार जो आहे, त्या वडेट्टीवारनं ज्या वेळेला आरक्षण उपवर्गीकरणाला आमचा विरोध आहे म्हणला, त्यावेळेला तुम्ही कुठं आपटून घेत होता? चकार शब्द तुम्ही काढला नाही त्या वडेट्टीवारच्या विरोधात. आम्ही चळवळीतले लोक आहोत, कुणालाच सुट्टी नाही, वडेट्टीवारला पण सुट्टी नाही आणि कुणालाच सुट्टी नाही. तुम्ही बघा आता इथून पुढं. आमचं लक्ष आणि आमचं ध्येय आरक्षण उपवर्गीकरण तर आहेच, पण समाजातल्या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आम्ही सगळे सजगपणानं या सगळ्या प्रश्नाकडे पाहतो. नोडल ऑफिसर म्हणजे काय हे पण कुणाला कळत नाहीये. नोडल ऑफिसर म्हणजे विशिष्ट कार्य करण्यासाठी नेमलेला एक समन्वयक, कोऑर्डिनेटर. गिरीश महाजन साहेबांनी हा नोडल ऑफिसर नेमला आहे. म्हणजे प्रश्न ज्यांच्याशी संबंधित आहेत तो घटक आणि ज्या समाजाशी घटक आहे तो यांच्यामधला दुवा म्हणूनही काम करणार आहेत नोडल ऑफिसर किंवा ओएसडी. विशिष्ट कार्य यशस्वी करण्यासाठी चा मदतनीस म्हणजे हा नोडल ऑफिसर आहे, म्हणजे हा ओएसडी आहे. अडचणी सोडवणारा नोडल ऑफिसर असतो, ओएसडी असतो. एक प्रकारे समाज आणि सरकारच्या मधला मध्यस्थ म्हणून नोडल ऑफिसर आणि ओएसडी काम करत असतो. तर माझ्या आपल्या सगळ्या मित्रांना सांगणं आहे की मित्रांनो, उद्याचा सकलचा मोर्चाही आपल्याला यशस्वी करायचा आहे. काल काहीतरी गणपत भिसेंनी एक शब्द टाकला, एक पोस्ट केली आणि त्याच्यावरती ज्या शब्दाचा अर्थ कळला नाही त्यांनी फार मोठी रात्र जागवली, त्यांची झोप गेली कालच्या शब्दानं. आरवाडी मोर्चा असं त्यांनी काहीतरी शब्दप्रयोग वापरला. खरं तर आडवारी याचा अर्थ आहे, आरवाडी या शब्दाचा तो अपभ्रंश आहे. आडवारीचा अपभ्रंश आरवाडी. म्हणजे
वार असतात, 1-2 सोमवार ते रविवार वार आहेत, पण ह्यातला कुठलाच वार धरायचा नाही आणि तिसराच काहीतरी करायचं वार म्हणून सांगायचं. नियोजन शून्य, औचित्य नसलेला अशा पद्धतीचं त्यांना म्हणायचं होतं. म्हणजे गणपत भिसे यांनी आरवाडी मोर्चा म्हणला, ही काही शिवी नाही आहे. काही सकलमध्ये शिवराळ लोक आहेत, पण ही शिवी नाही आहे, हा बोली भाषेतला शब्द आहे. पण बोलीही कळत नाही, त्यांना काय बोलायचं आणि काय सांगायचं. तर माझं हे गणपत भिसेंना हे आव्हान आहे. सकलचा जो मोर्चा आहे त्या मोर्चाला आपल्या सगळ्या मांगवीर महामोर्चाच्या संयोजकांनी समर्थन केलेलं आहे. आपण ठराव केलेला आहे मुंबईच्या मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये आपल्या मीटिंगमध्ये. त्यामुळं आपण त्याच्याशी प्रामाणिक राहायचं आहे. मोर्चा कितीही होऊ द्या. काही लोकांचं म्हणणं आहे, काही लोक हिणवतात, ज्यांच्या मागं घरातली सुद्धा येणार नाहीत ते लोक म्हणतात यांचा मोर्चा गणपतनं मोर्चा 200 लोक होती, मांगवीर महामोर्चामध्ये आमकी लोक कमी लोक होती असं त्यांना सुचवायचं. आंदोलनामध्ये लोक किती असतात याला महत्व नसतं. संख्येवरती आंदोलन यशस्वी होत नसतं. मी इतिहासातले दाखले देईन. अफजल खान ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव करायला आला होता त्यावेळेला अफजल खानाने विडा उचलला होता, ओ छत्रपती शिवाजी महाराज वो चूहा मेरे साथ क्या लढेगा. अफजल खान जेव्हा आला होता त्यावेळेला त्याच्याबरोबर 12,000 घोडदळ होतं, 11,500 पायदळ होतं, 85 हत्ती होते, 1,000 उंट होते आणि 90 तोफा होत्या अफजल खानाकडं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडं 10,000च्या आसपास सैन्य होतं. हे सगळं बघितलं तर अफजल खानाकडे 23,000, छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे 10,000च्या आसपास. प्रतापगडच्या लढाईत काय झालं आपल्याला माहित आहे. सैन्य किती हे महत्वाचं नाही, इफेक्ट महत्वाचा असतो, डावपेच महत्वाचे असते आणि लीडर सुद्धा महत्वाचा असतो. सकलमध्ये तर लीडरच नाहीये, त्यामुळं त्या चर्चेत घुसण्याचं कारण नाहीये. मी दुसरं उदाहरण देईन. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव करायला, मराठ्यांचा पराभव करायला, मराठी माणसांचा पराभव करायला दख्खनच्या स्वारीवर जेव्हा आला होता त्यावेळेला औरंगजेबाकडे 5 लाख सैन्य होतं, 50,000 उंट होते, 30,000 हत्ती होते. काय झालं औरंगजेबाचं? मेला पण यश नाही मिळालं. मित्रांनो, संख्येचा आणि आंदोलनाच्या यशाचा काहीही संबंध नाहीये. तुम्ही एकटे काफी असू शकता. आणखी एक इतिहासातलं उदाहरण देतो. प्लासीची लढाई. जर कोणी इतिहास वाचला असेल आणि कोणाच्या लक्षात असेल तर सांगतो. 1757ला प्लासीची लढाई झाली पश्चिम बंगालमध्ये. या प्लासीच्या लढाईमध्ये सिराज उद्दौला, आपला भारतातला माणूस, भारतीय म्हणा, बंगालमधला म्हणा, 50,000 सैन्य रणभूमीवर होतं. 50,000 सैन्य आणि 40 तोफा आणि 10 हत्ती होते मैदानात. आणि ब्रिटिश फक्त 3,000 होते. इकडे 50,000 आणि इकडे 3,000. सिराज उद्दौला हरला कारण लीडरशिप. लॉर्ड क्लाइव्ह वॉज द लीडर ऑफ ब्रिटिश फोर्स. लॉर्ड क्लाइव्हनं सिराज उद्दौलाला हरवलं. प्लासीच्या लढाईत अवघ्या 3,000 सैन्यानिशी ब्रिटिश जिंकलं आणि ब्रिटिश साम्राज्याचा पाया या लढाईनं घातलेला आहे. सैन्य किती हे महत्वाचं नाही. आता आपल्या 5 लाख लोक येणार आहेत. महाराष्ट्रातले मांग बघणारच आहेत 5 लाख लोक. विषय तो नाहीये. 5 लाख नव्हे 10 लाख सुद्धा आले पाहिजेत. पण माझा यावर विश्वास आहे. लोक किती आहेत त्याला महत्वाचं नाही. क्युबाची लढाई चे गव्हेरानं जेव्हा लढली, किती लोक होते चे गव्हेरा बरोबर?
छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली, किती मावळे होते बरोबर. विषय संख्येचा नाही, इफेक्ट. तर मांगवीर महामोर्चाचा इफेक्ट झालेला आहे. जवाब दो आंदोलनापेक्षा दवंडी आंदोलन छोटं झालं होतं. जवाब दो मोठं होतं, दवंडी आंदोलन छोटं होतं. पण रिझल्ट दवंडी मोर्चा नंतर आला. आणि त्याचं कारण मच्छिंद्र सक्तीची एंट्री तिथं झाली. कुणी माना अगर मानू नका, शोध घ्या तटस्थपणा. आरटीची स्थापना असेल किंवा एकूणच सगळी जी काही चळवळ आहे दवंडी मोर्चानंतरची, त्यामध्ये मच्छिंद्र सक्तीला जर कोणी श्रेय देणार नसेल तर तो निव्वळ कृतघ्नच माणूस असेल. तर संख्या महत्वाची नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेऊया. आणखी एक उदाहरण देतो. व्हिएतनाम आणि अमेरिका यांचं युद्ध झालं होतं 1955ला. जवळपास 19 वर्ष हे युद्ध चाललं होतं. अमेरिका हरली. व्हिएतनाम छोटा देश, आशियामधला, कंबोडियाच्या शेजारचा देश व्हिएतनाम. अहो, एवढी एवढी मुलं, छोटी छोटी मुलं रिव्हॉल्वर घेऊन विमान पाडत होती अमेरिकेची. तुमच्याकडे जिद्द किती आहे, देशप्रेम किती आहे, समाजप्रेम किती आहे, मातीवरचं प्रेम किती आहे, माणसांच्यावरचं प्रेम किती आहे, ते महत्वाचं आहे. तुम्ही प्रत्येकाला जर शिव्याच देणार असला, तुमची लायकीच दाखवणार असला, तर काय होणार आहे? जरा बदलूया, भाषा बदलूया, विचार बदलूया, जरा सुधरूया ना. तुम्ही किती मोठे आहात आणि किती तालीवार आहे त्याला कोण विचारतं? तुमचे कपडे कसे आहेत? काही लोक पुढारी होण्यासाठी किती शो करत असतात. महात्मा गांधींनी काय कधी जॅकेट घातलेलं बघितलंय तुम्ही? महात्मा गांधी इंग्लंडची राणी वाट बघत असायची, व्हाईसरॉय वाट बघायचा. गांधीजी कुठे बघत होतं? लोक पत्र लिहित होते फक्त. महात्मा गांधी असतील तिथं जाऊन पत्र मिळत होतं. तुमचा ड्रेस कोड काय आहे याला काही महत्व नाही. तुमची भाषा चांगली पाहिजे, तुमचे विचार चांगले पाहिजेत. आपला समाज कसा आहे, कसा नाही, आणि या समाजामध्ये कसं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, राहिलं पाहिजे. आणि समाजानं सुद्धा कुणाला साथ करायची ठरवायला पाहिजे ना. आपण कुणासोबत आहोत त्याच्यावर आपली पात्रता, गुणवत्ता ठरत असते. त्यामुळं कृपया कुणी कुणाला कमी लेखू नये, कुणी कुणाचा अधिक्षेप करू नये. माझे हात जोडून विनंती आहे, आरक्षणाच्या प्रश्नावर जो जो लढेल त्याला साथ करा. तो कोणाचा दुश्मन नाहीये, तो कोणाचा वैरी नाही, तो कोणाचा विरोधक नाही. मोठ्या मनानं 20 मेच्या आंदोलनात सहभागी व्हा आणि त्याच्यानंतरच्या आंदोलनातही सहभागी व्हा. मी तर जाहीर केलेलं आहे, 5 मार्चला सांगितलंय मी. गिरीश महाजन साहेबांच्या समोर बोललोय, सुनील कांबळे साहेबांच्या आणि अमित गोरखेच्या समोर सांगितलंय. प्रश्न सुटला नाही तर पावसाळी अधिवेशनावर मोर्चा निघणार हे सांगितलेलं आहे. आणि मी आजही सांगतो, 20 तारखेचा मोर्चा झाल्यानंतर काय इफेक्ट येतोय आपल्याला कळेलच. तो काय संपूर्ण आपल्या मनाचं समाधान करेल असं जर झालं तर मी मोर्चा कॅन्सल करेन. पण जर आमच्या समाजाचे प्रश्न सोडवण्यामध्ये उद्याचा 20चा मोर्चाही जर सफल नाही होऊ शकला तर पावसाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार. आणि तो आम्ही सकलचाच मोर्चा काढणार. समाजाला सकल बॅनर पाहिजे ना, समाजाला दुसरं बॅनर नको आहे ना. सकलच्याच वतीनं पावसाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार. आता मी जाहीर केलंय, 5 मार्च पासून बोलतोय. सुनील कांबळे साहेबांच्या समोर मी हे बोललेलो आहे. प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आपण पुढे चाललेलो आहोत. तर एकमेकाविषयी गैरसमज न करता जे काही अशा प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना थोडंसं बाजूला टाकून आपण ही चळवळ पुढे नेलं पाहिजे. मांगवीर महामोर्चा, जवाब दो आंदोलन झालं, त्याच्यानंतर दौंडी मोर्चा झालं, एक पाऊल पुढे पडलं. त्याच्यानंतर आयोग दो आंदोलन झालं. कुणी केलं हे महत्वाचं नाही, गणपतरावने केलं, चांगलं केलंय, एक पाऊल पुढे आहे.
गाजर आंदोलन एक पाऊल पुढे आहे. आमच्या काही मित्रांनी मुंबईतल्या समस्त मातंग समाज नावानं एक बॅनर काढला आणि त्यांनी एक आंदोलन केलं. एक पाऊल पुढे आहे. मातंग क्रांती मोर्चा करू द्या आंदोलन. भरांडेंचं आंदोलन पुढंच आहे. आपण मागे येत नाहीये. त्यामुळं आंदोलनं रोज जरी झाली तरी काही फरक पडत नाहीये. झालं पाहिजे. आणि मांगवीर महामोर्चा एक पाऊल पुढंच आहे आणि उद्याचं 20 तारखेचं आंदोलन हे सुद्धा या चळवळीमध्ये एक पाऊल पुढे आहोत आपण. त्यामुळं एक एक पाऊल पुढे टाकतच आपण आरक्षणाची ही चळवळ जिंकायची आहे. आरक्षण उपवर्गीकरणाची लढाई जिंकायची आहे. त्या दृष्टीनं आपल्याला चालावं लागणार आहे. थांबायचं नाही, लढायचं आहे आणि विचारपूर्वक एकमेकांशी बोलायचं आहे. एवढंच बोलतो आणि पुन्हा एकदा कुणी कुणाला नावं ठेवू नका. एकमेकाचा आदर करा, नाहीतर गप्प बसा, परंतु वाईट बोलू नका. उद्याच्या मोर्चात सगळ्या महाराष्ट्रानं सहभागी व्हावं आणि पावसाळी अधिवेशनाचीही नंतर लगेच आपण तयारी करूया एवढं आवाहन करतो आणि थांबतो. जय भारत, जय लहुजी, जय महाराष्ट्र. एक बातमी नेक बातमी. M3 न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.